महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गोरगरिबांना संघर्ष शिकवला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे ब्रीद तुम्हालाही आता लागू आहे. संघटित व्हा आणि संघर्ष. शिकलेले तुम्ही आहातच, पण संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संस्कार ज्यांनी केला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी आमच्या धमन्यातमध्ये आम्हाला मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, राष्ट्रभक्ती भिनवली, मातीचं नातं जोडलं, असे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुमच्या सर्वांचे लाडके नेते, त्यातले एक माझे मित्र राम वळंजू, आजच्या कार्यक्रमाला खास मार्गदर्शन करायला ज्यांच्या संस्थेचं नाव पथिक, पथदर्शन करणारे पथिक, अशा त्या पथिकचे प्रमुख सन्माननीय सुभाषजी, की जे आपल्याला मार्ग दाखवतात, त्यातले सुभाषजी माझे मित्र आणि रिझर्व्ह बँकेतली खास जोडी, रामलक्ष्मणासारखी जोडी येते. आणि या जोडीचं रामलक्ष्मण नाहीत, या जोडीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, निष्ठावंतांची जोडी आहे. असे माझे मित्र सुभेदारजी, हेमंत गुप्ते, संदीपजी, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, 2-3 भगिनी कार्यकर्ते आहेत. आरक्षण 33% आहे, जरा कमी व्हायला, इकडे आकडा कमी आहे जरा बघा. खरं तर मी जेव्हा मला सुभेदारांचा फोन आला, मी म्हटलं बाबा नक्की काय आहे. त्याने साहेब एक छोटंसं शिबिर आहे, तुम्ही यायला पाहिजे. म्हटलं शिबिरात विषय काय आहे. बस काय नाही, तुम्हाला जे वाटेल ते सांगा, संघटनात्मक सांगा. मी मनात विचार येत, कारण मला विचार करायला वेळ नसतो, इतकं तिथे भरलेलं असतं ऑफिस. गाडीत बसलो तरी दुसरेच काहीतरी उद्योग सुरू होते. इथे आलोय तो उद्योग अजून काही पूर्ण झालेला नाही आहे, पण उभा राहिलो की देवाची कृपा असते, ती सांगते काहीतरी बोललं पाहिजे तुला. आणि मग मला असं वाटतं की आपण सर्वजण जे आहोत, मी मग हेमंतला विचारलं, म्हटलं कुठल्या भाषेत बोलू रे. तर नाही, मराठीत बोला. म्हटलं का. तर म्हणे आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे, रिझर्व्ह बँकेतल्या नोकर भरतीमध्ये एक पेपर परीक्षेसाठी प्रोफिशियन्सी इन लँग्वेज, लोकल लँग्वेज असं असतो, आणि तो मराठीचा आम्ही पेपर घेतो. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला मराठी चांगलं येतं, तो मराठीत बोला, काय हरकत नाही. मला आनंद वाटला. आणि मग मी आज तुला सांगतो, थोडंसं मागे वळून जायला लागलं. आपण नेहमी ह्या दैवतांची नावं घेतो, कधीतरी आपल्या मनामध्ये विचार येतो का घेतो आम्ही. खास करून मी शिवसेनेचा आहे म्हणून अगदी अधिकारवाडीने बोलेन, मुद्दामून नाव घेऊन बोलतोय ते. हा संस्कार कुणी केला. आपले आईवडील, आता काळ इतका बदललाय, म्हणजे वातावरण सुद्धा बदललंय, क्लायमेट चेंज आहे, काळ बदलला, वेगवान झाला, त्याला वेग आला प्रचंड. आणि या बदलल्या काळामध्ये आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना कधी सांगता काय. मला शंका आहे, हे बाबा दिवे लागणीची वेळ झाली, पाय धुवणी देवाला पाया पड, असं कोणी सांगत नाही. आता आम्हाला कोणी सांगत नव्हतं, पण चढचा धाक होता तो घरामध्ये. खेळून मिळून मैदानात आलो, कारण बरं होतं तेव्हा हे नव्हतं, 2 अंगठे हालत नव्हते, टाळ्या हालत होत्या, अशा तर अंगठे हालत नव्हते. खेळून आलं, हातपाय धुतले, काही सांगणं जरा दिवाळीवर पाया पड. तिथं नकळत झालेले संस्कार आहे ते. मग त्याच्यात ती श्रद्धा आहे, तो आहे की नाही देव, हे सगळे आव्हानं आहेतच की नाही, आहे की नाही, असं जेव्हा विचार येत राहतो तेव्हा एकच विचारतो, हवा आहे की नाही, हवामध्ये ऑक्सिजन आहे की नाही. तू जगतोस कशानं. प्राणवायू त्याच्यात आहे ना, त्या हवेमध्ये, त्याच्यात कार्बन पण असेलच, कारण ते ग्रॅन्युल्स आर देअर इन द ॲटमॉस्फिअर. कारण सगळं उत्सर्जन गाड्यांचं होत राहतं. घ्यायचं काय हे ठरवतो आपण. ते झाडाला सुद्धा कळतं निसर्गतः की मी ऑक्सिजन घेईन, कार्बन डायऑक्साईड घेईन आणि ऑक्सिजन देईन. म्हणजे जर वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड घेतं आणि मात्र आपल्याला ऑक्सिजन देतं, आणि आम्ही ऑक्सिजन घेतो आणि पुन्हा कार्बन देतो, देअर लाईज द डिफरन्स. आणि मग कशातनं ऊर्जा निर्माण होणार.
कशातनं एनर्जी मिळणार, कशातून पुढं जाणार, हे नकळत स्वाभाविक नैसर्गिक घडत राहतं. पण घडताना संस्कार मात्र असे नकळत घडत असतात. आईसुद्धा जन्मलेल्या मुलाला अशी मस्त खेळत असतात. लहान मुलं असलं की मजा असते घरामध्ये छान, आणि मुलगी असेल तर आणखीन मजा असते, तिला सजवणं झजवण्यात मजा येते. म्हणजे करंगळी अशी धरून चालवतो आपण आणि पटकन करंगळी काढून घेतो. का काढून घेतो? स्वतःच्या पायावर चाललं पाहिजे. तुम्ही सुद्धा हा विचार केला पाहिजे की माझं संघटन आहे, किती दिवस मला करंगळी धरून चालवणार. त्यांनी करंगळी काढली तरी मी मात्र उभा राहीन पायावर आणि पुढं जाईन, हा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि हा विचार जसा आला त्या जिजाऊच्या मनात आला, तिला स्वराज्याचं स्वप्न पडलं. स्वतःचे पती आदिलशाहींची नोकरी करत होते, तर तिला स्वराज्य वाटत होतं की स्वराज्य आलं पाहिजे. आणि मुठभर मावळ्यांनीशी एक विचार मनात आला की स्वराज्य आलं पाहिजे, आलेले अत्याचार अनाचार त्याला आपल्याला जोरदारपणे लढाई देऊन लोकांना मुक्त केलं पाहिजे. हा विचार जेव्हा तिच्या मनात येतो आणि ती मग तो विचार आपल्या शिवबाला सांगते, आणि वयाच्या 16 वर्षी एक किंवा त्याच्यापेक्षा लहान वयात शिवबा आपल्याबरोबर गड्यांना घेतो, तेव्हा तो त्यांना जात नाही विचारत. तो त्याला स्वराज्याचं स्वप्न, तो करंगळी आपली ती कथा आपण ऐकतो की करंगळी कापून शिवराज पिंडीवर त्यांनी रक्त वाहिलं तलवारीने, आणि ते चित्रवर आपल्या बालपणापासून आपल्या मनात कोरलेलं आहे. आम्ही ह्या कथा सांगतो का मुलांना कधी? ती मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात बरं, त्यातून ती कॉन्व्हेंट स्कूलला जातात, ती अशी करतात, त्याला नमस्कार करता येत नाही. मग हे संस्कार करण्याचं जे काम आहे ना, असाच संस्कार तुमची युनियन आपल्या पुढच्या पिढीला करत राहते. त्यासाठीच हे शिबिर आहे असं मी समजतो. करावं लागतं आपल्याला, पाया उभी राहिली पाहिजे पुढची पिढी. आणि मग यांनी संघर्षशील जीवन जगताना जातपात न पाहता मावळे उभे केले असलेल्या शस्त्रांनीशी. समोर प्रगत आहेत, प्रचंड ताकद आहे, पैसा आहे, म्हणजे धनधान्य सगळं काय आहे, घोडदळ आहे, पायदळ आहे, त्याच्या विरुद्ध लढलेले आहेत. मग पुढचा काळ जेव्हा आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करतो, तेव्हा मधल्या काळामध्ये जी काही घटना घडली, म्हणजे तरी आम्ही एकनाथानं म्हणतो, खरा ब्राह्मण नातची झाला जो महारा घरी जेवला. पण याचा अर्थ जाती व्यवस्था होती. संत ज्ञानेश्वरांना सतवणारे कोण होते? तेही ब्राह्मण, हेही ब्राह्मण. सतवणारे आपणच आपल्या माणसानं सतवत होतो, पण आमच्या पोटात जात होती. आणि त्या जाती व्यवस्थेने माणसाला माणसासारखं जगू दिलं नाही, म्हणून बाबासाहेबांचा जन्म होतो. बाबासाहेबांना शाळेत कुठे प्रवेश दिला होता? शाळेच्या आम्ही आजही कॉन्व्हेंटचा IB, ICSE, CBSE, कोण रे? त्यांनी जे लिहिलेलं संविधान पाल, त्यांचं हस्ताक्षर पाल, तरी वेडेवाला रे, हा कुठल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकला होता? आणि त्यांनी लिहिलेल्या शब्दांना तुम्हाला डिक्शनरी घेऊन बसावं लागेल बाबासाहेबांनी लिहिलेले शब्द पाहायला. मग या सगळ्यामधनं ते संघर्ष जीवन जगताना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा फ्रेंच क्रांतीचा विचार आहे. खरं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा फ्रेंच क्रांतीचा विचार, पण तो बाबासाहेबांनी धरला. पण ते स्वातंत्र्य लढ्यात नव्हते हा सगळा वादाचा विषय सोडून दिला. तर विद्वत्ता ही जी काय आहे, ती विद्वत्ता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाऊन नाही आली, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले, ती पण वर्गात न बसता शिकत राहिले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती कुठल्या विद्यापीठात जाऊन नाही लिहिली ना, पण ती MA विद्यार्थ्यांना अजूनही कळत नाही. किती किती खोलवर विचार असू शकतो, विचार घ्या. मग ह्या सगळ्याची सांगड घालत मग स्वातंत्र्याचे लढे आहेत, महात्मा गांधींचा विचार आहे, मग आमच्या क्रांतिकारकांचा त्याग आहे, त्यांचं सगवंत प्राण अर्पण आहे, होळी आहे जीवनाची केलेली आहे सावरकरांसकट सगळ्यांनी. पण मग स्वातंत्र्य मिळवणाऱ्या पिढीचं एक ब्रीद होतं, जगायचं कशासाठी? तर स्वातंत्र्यासाठी जगायचंय. एक याला 14 वर्षाचं पोरगं ते नंदुरबारला आमचा शिरीष कुमार उभा काय राहतो, भारत माता की जय काय म्हणतो, कशासाठी? परदेशी कपड्यांची होळी करण्यासाठी चाललेल्या आंदोलनात सहभागी होतो. ब्रिटिशांचं पोलीस त्याला गोळ्या घालतात आणि तो धारातीर्थी पडतो. कशासाठी? इथं
जिथं ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये चले जावची घोषणा होते, महात्मा गांधीजींसकट सगळ्यांना पकडलं जातं आणि एक तरुण मुलगी उभी राहते आणि ती व्यासपीठावर जाते, तिथला तिरंगा उचलते, भारत माता की जय म्हणते आणि सारेजण तिला विचारत नाही तू कुठल्या पदावर आहेस म्हणून, तू अध्यक्ष आहेस का, तू कोण आहेस का, असं कोणी विचारत नाही तिला. ती भारत माता की जय म्हटल्यानंतर तिच्या मागे तो विचार, त्या विचारामागे धावतात लोक. तिचं नाव अरुणा असफ अली. ती मुलगी उभी राहिली, तिच्या मागे सगळे धावत गेले, भारत माता की जय करत आंदोलन सुरू झालं चले जाऊचं. याचा अर्थ विचार घेतला की त्याच्या मागे उभे राहतात. विचार होता तो स्वातंत्र्याचा विचार. मग आमच्या जीवनात काय आलं, आपण सगळे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो. मग आता आम्हाला काय झालं, स्वराज्य तर मिळालंय पण सुराज्य कुठं आहे. मग त्या सुराज्यासाठी त्यांनी संविधान दिलं. त्या संविधानामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल्या, त्या संविधानामध्ये भाषावार प्रांतरचना लिहिली, ती त्यांना नको होती. बरं, हेही अनेकांना माहिती नसेल, बाबासाहेबांना मान्य नव्हतं ते म्हणे त्यांनी वाद होणार असे. देश असा भौगोलिकदृष्ट्या वागतोय आपण, पण झाले भारतवार प्रांतरचना स्वीकारली. मग मराठीला भाषिक राज्य कुठे आहे, म्हणून मराठी भाषिकांच्या राज्यासाठी लढाई करायला लागली. ही कॉन्व्हेंट स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना नाही कोण सांगणार, आपल्या घरात सांगायला लागेल आपल्याला. मराठी भाषिकांचं राज्य, त्यासाठी लढा द्यावा लागला. 1950 साली म्हणजे 47ला स्वतंत्र झालो. 26 जानेवारी 1950ला संविधान अंमलात आलं आणि त्या संविधानाच्या नुसार सारं राष्ट्र उभं राहिल्यानंतर अनेकांना आपल्या भाषेची राज्य मिळाली. महाराष्ट्राला नाही मिळालं. मुंबई राज्य होतं, द्विभाषिक राज्य असं त्याचं म्हणायचे. गुजरात आणि मुंबई असं महाराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्य होतं. मग त्यासाठी लढा द्यावा लागला. 106 जणांना प्राणाहुती दिल्यानंतर तुम्ही रिझर्व्ह बँकेत जाताना हुतात्मा चौकातून जाता बरं, कधी कधी चर्चगेट स्टेशनवर जाताना कधीतरी असं जरा वाकून नमस्कार करा, म्हणजे कळेल कोणीतरी आपल्यासाठी प्राण त्याग केलाय. मग ते 106 हुतात्मे झाले, आम्हाला मिळाला महाराष्ट्र. पण तरी सुद्धा बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर आम्हाला मिळालं नाही. तो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आजही तसाच आहे. पण मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं. त्या मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं याचा आनंद. आणि त्याच वेळेला वंदनीय शिवसेना प्रमुखांचा उदय होत होता. तो उदय असा होता की त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे, SM जोशी, गोरे ही सगळी दिग्गज माणसं त्या संयुक्त आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी होते. तेव्हा शिवसेना प्रमुख मावळा नावाने कार्टून काढत होते आणि ते त्यामध्ये त्या आंदोलनात सहभागी होत होते. हे एवढ्यासाठी सांगतोय, तुम्ही म्हणा आमचं शिबिर आहे, इथंच तर तुम्ही आपण फसतोय, कारण वी आर कन्फाईन्ड टू अवर ओन अकॅडमिक इंटरेस्ट. हा अकॅडमिक इंटरेस्ट जो आहे ना, तो नेहमी माणसाला संकुचित करतो, पिंजऱ्यात ठेवतो. तर पिंजऱ्याच्या बाहेर आलं तर कळतं, अरे बाहेर काय चाललंय. त्या अनेकदा मुलांना विचारलं तुला बाहेर काय चाललंय, नाही माहिती, तो पुस्तकी झाला. तसे तुम्ही सुद्धा फक्त बँकेपुरतं, रिझर्व्ह बँकेपुरतं माझं प्रमोशन, मला काय मिळेल, मला काय देता येईल की नाही याचा विचार करता की नाही कधी, मला काय मिळेल हे सगळंच विचारतो. प्राणी आहे तू, शेवटी मनुष्य प्राणी आहे तो. मला काय मिळेल, तू जातोच ना. ताण लागल्याकडे पाण्याकडे जातो आपण. शोधणार पाणी कुठं आहे ते, नाहीतर खोदणार आणि पाणी काढणार आपण. कारण आपल्याला जरा थोडंसं अधिक दिलंय देवानं, बुद्धी दिली, डोळे दिले, दृष्टी दिली. सृष्टी दिसली पाहिजे ना, पण दृष्टी असल्यानंतर. डोळे दिले पण सृष्टी दिसत नाही, आणि सृष्टी असेल तर कळत नाही, त्याला दृष्टी असावी लागते. मग हे सगळं पाहताना आपल्या लक्षात येतं की हे कशासाठी चाललंय आपलं. मग ही शिबिरं का, तर मला नेहमी वाटत राहतं की आपण अकॅडमिशियन नका होऊ, आम्हाला सभोवताली काय चाललंय याचं पण लक्षात आलं पाहिजे. मी इथं वातानुकूलित सभागृहात बसलोय, बाहेर गाडी कार्बन सोडते, त्या प्रदूषणाचा इफेक्ट मला होत नाही कारण मी वातानुकूलित सभागृहात बसलोय. असाच विचारांचं सुद्धा आहे. आपण असंच स्वतःला बांधून घेतलं की तेवढ्या पुरतं त्या घरातच राहणार, त्या चौकटीत राहणार. ती चौकटीच्या बाहेर काय चाललंय त्याचे परिणाम तुम्ही 24 तास काय वातावरणात नसता, हे वातानुकूलित सभागृहात नसता. मग तेव्हा बाहेर पडल्यानंतर जे परिणाम होणार आहेत, इथलं आत्ता गेल्याबरोबर, आता समजा जरी 31 डिग्री टेम्परेचर असेल पण तुम्ही 22 डिग्रीत बसलात, 23 डिग्रीत बसलात, 7 डिग्री डिफरन्स आला बॉडीला, 7-8 डिग्रीचा फरक आला. तुम्ही ओरिजिनल 31 डिग्री असं काय वाटणार आहे, काहीच नाही वाटणार, होतंय गरम. पण हा जो बदल वातावरणातला असतो की 22 मधनं 31 जातो, तेव्हा अधिक
तापमान आपल्याला जास्त भासतं, कारण मी 22मध्ये होतो म्हणून. ते तापमान तुम्हाला सुद्धा भासेल, कारण राज्यकर्त्यांची पावलं ठीक नाहीच वाढत आहेत. तुम्ही नशिबान आहात सगळ्यांपेक्षा. नेहमी मागे येऊन पाहायला शिकलं पाहिजे. आय एम लकी टू बी गॉट एन एम्प्लॉयमेंट इन द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. देशाची लीड बँक आहे ती मोठी. पण त्या बँकेच्या संदर्भातल्या सुद्धा आमच्या रिझर्व्ह फंडाला हात घातला जातो, तेव्हा तुम्ही सुद्धा जरासे हादरले पाहिजेत. कोणीतरी एखादा तिथं बसवला जातो आणि तो अधिकारी बसल्यानंतर ज्याला यातला अभ्यास नाही, अशा ते काय मनमोहन सिंग बसलेत का तिथे? आता काळ किती बदलला बघा. छत्रपती शिवरायांचा काळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळ आणि डिजिटल इंडियाचा काळ. आणि बिल गेट्सने जेव्हा सुरू केलं तेव्हा नव्हतं लक्षात आलं की इतकं होईल म्हणून. आणि आम्हाला रेडिओ सुद्धा गावात अख्ख्या चाळीत कोणाकडे तरी एकाकडे असायचा. ते बिनाका गीत मला लागले त्याच्याकडे ऐकायला जायचं ज्याला. मग तो ट्रान्झिस्टर आला, मग टेप रेकॉर्डर आला, मग 4 स्पूल आले, 4 ट्रॅक आले, 6 ट्रॅक आले, मग आणखीन CD झाल्या. सगळे हा जी ट्रान्सफर, त्याच्यातला कचरा तयार झाला. इलेक्ट्रिक वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. तसा अंतराळात पण कचरा आहे, तसा मनात पण कचरा आहे. तो कचरा घालून शुद्ध होण्यासाठी शिबिर असतात. हा कचरा दाखवला पाहिजे. बरं, हा कचरा आहे हे तुझ्या लक्षात येतं की नाही रे? हा कचरा साचलाय, तू कर बाबा साफ. म्हणजे शिबिरात येऊन त्या कचऱ्याच्या बाहेर पडलं पाहिजे. तो अंतराळात सुद्धा जसा आहे तसा अंतर मनात पण आहे. मग तो कचरा कोणता? तर आत्ता असलेली धोरणं. तुमचं असं पण लक्षात असलं पाहिजे की नुसतं बिझनेस स्टँडर्ड किंवा बिझनेस टाइम्स ऑफ इंडियाचा बिझनेस इंडिया बघून जमणार नाही. ती धोरणं लिहिली जातात, त्याच्यातला 2 मोठा वाद आहे असा. मग मला नेहमी असं पडतं की मी काय इकॉनॉमीचा विद्यार्थी नाही किंवा फायनान्सचा पण नाही, पण यांच्याचकडनं शिकतो किंवा तरी विचारतो याचा अर्थ काय रे, मला नाही कळत काय. मी काय बॅलन्स शीट नाही समजत मला, पण मला एवढंच व्यवहार कळतो, व्यवहार नक्की कळतो. मग मी यांना विचारतो, तुम्ही आत्ता जेव्हा हे चेंजेस घडत राहतात, काय झालं? तर कालपर्यंत मिक्स इकॉनॉमी होती आपली, संमिश्र अर्थव्यवस्था. आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये इंदिरा गांधींना कोणी सांगितलं मला माहिती नाही, पण जे घडलं ते देशाच्या प्रगतीचं घडलं. पंडित नेहरूंच्या काळामध्ये 33 पब्लिक सेक्टर स्थापले गेले. पब्लिक सेक्टर्स, सार्वजनिक उपक्रमांची स्थापना झाली. 70 बरस में कुछ नहीं हुआ. बाकरा नानगर तुझ्या वडिलांनी बांधलं का? कोणी बांधलं बाकरा नानगर? IIT कोणी केल्या? IIM कोणी केलं? ह्या सगळ्या संस्था, संविधानिक संस्था, उच्च दर्जाच्या संस्था, जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या केल्या. ते करताना एकच गोष्ट आपल्या देशात मला नेहमी वाटते की मला कोणीतरी लोक विचारलं काय तुला वाटतं कोणता प्रश्न महत्त्वाचा, तर मी एकच सांगतो, माझ्या देशाचा खरा प्रश्न लोकसंख्या आहे. माझ्या देशाचा खरा प्रश्न लोकसंख्या आहे. कारण देशाचं भौगोलिक क्षेत्रफळ, म्हणजे आम्ही जेव्हा खंड म्हणतो, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया खंड, अमेरिका खंड, आफ्रिका खंड, तेव्हा खंडप्राय जेव्हा हे देश आहेत, त्या खंडप्राय देशांचं क्षेत्रफळ आणि त्यांची लोकसंख्या, लुक ॲट द प्रपोर्शन ऑफ द लँड टू दी पॉप्युलेशन ऑफ द कंट्री, अँड देन युल कम टू नो इट इज so much so directly proportional पण नाही, इट इज इनवर्सली proportional, where it is the other way in India. आपल्याकडे उलट आहे. आमचा देश छोटा आणि 135 कोटी लोकसंख्या. आता या 135 कोटी लोकसंख्येला काय केलं पाहिजे? हाताला काम, हा खरा धर्म आहे आपला. म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख एकदा तर मला अजून आठवतं, शिवतीर्थावरच्या भाषणात बोलले, अरे धर्म म्हणजे काय रे? तहानलेला पाणी देणं म्हणजे धर्म, भुकेलेलं अन्न देणं म्हणजे धर्म. हा धर्म आहे. तसा हा सुद्धा एक राष्ट्रधर्म आहे की आपण नक्की कुठल्या बाजूने चाललेलो आहोत. मग ही मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये 66 पब्लिक सेक्टर झाले. 66 झाले म्हणजे त्यांनी निर्माण केलेले वेगळे, पण त्यांनी ह्या सगळ्यांचं खाजगीकरण होतं, त्यांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं. आणि मग विमा कंपन्या, बँका, सगळ्या बँका, विमा कंपन्या, बँका, पेट्रोलियम कंपन्या, या सगळ्यांना पब्लिक सेक्टर केलं गेलं, सार्वजनिक उपक्रम. का केलं असं कधी विचार तुम्ही केला?
मी जो काय माझा अभ्यास आहे समीर सुभाषजी, तो माझा अभ्यास असा आहे की याच्या मागची भूमिका अशी होती की केंद्र असू द्या किंवा राज्य सरकार ज्या योजना आणतं त्या योजना तळागाळात पोहोचवण्याचं काम कोण करणार? खाजगी बँकांचा उद्दिष्ट हे नेहमी धंदा राहिलं. प्रॉफिट इज अ मोटर ऑफ द एव्हरी कंपनी, वेर सर्व्हिस वॉज नेवर अ मोटर ऑफ एनी कंपनी. मग सेवा धर्म कुठून येईल? तो आला पाहिजे आणि तळागाळात पोचलं पाहिजे. तर गावागावात पोचायचं असेल तर या बँकांचं राष्ट्रीयकरण करणं आवश्यक आहे. त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. आणखी दुसरा मुद्दा काय विचार मनात आला की माझा देश एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा देश आहे, त्या देशातील लोकांना रोजगार मिळेल, नोकऱ्या तर मिळतील प्लस रोजगार मिळेल. कारण कर्ज उपलब्ध करण्याची संस्था तुमच्या दारात आली, गंगा आली रे अंगणी, असं ते होतं. म्हणून मी परवासुद्धा आमच्या कमिटीच्या बैठकीमध्ये सकाळी मला वाटतं संध्याकाळी बँक होत्या, सकाळी इन्शुरन्स होती आणि त्याच्याबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं. मी क्लायमेट चेंजवर सुद्धा वेगळं बोललो तिथे, ते आत्ता ही वेळ नाही. पण तिथं त्यांना बोलताना म्हटलं जनधन योजना केंद्र सरकारने आणली, ती चांगली वाईट हा वेगळा विचार आहे, ती चांगली घराघरात पोचली. पण त्या जनधन योजनेसाठी कोण राबलं रे? तुमच्या राष्ट्रीयकृत बँका राबल्या की खाजगी बँका राबल्या? त्याचं कौतुक कधी केलं का त्या कर्मचाऱ्याचं विचारायचं? अरे वा, उत्तम काम केलं. डिमॉनिटायझेशन केलं तुम्ही. लोक दरवाजात उभी राहिली राष्ट्रीयकृत बँकांच्या, रात्रंदिवस काम केलं माझ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी केलं. तुमच्या खाजगी बँका कुठे होत्या? आज इन्शुरन्स असू द्या, बँका असू द्या, पंजाब नॅशनल बँकेचा विषय प्रचंड गहन आहे. बुडीत खात्यात निघाल्या त्या सगळ्या बँका. ज्यांना वाजवीपेक्षा कर्ज देताना रिझर्व्ह बँक काय करत होती? मग माझ्या रिझर्व्ह बँकेच्या युनियनचं सुद्धा हे नैतिक कर्तव्य होईल असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे, साहेब या बँकांना कर्ज देतो तुम्ही, मॉनिटरिंग अथॉरिटी, व्हॉट यू वर डुईंग. तुमच्याकडे कळलं नाही का एवढं एवढं कर्ज देत आहेत ते? वाटेल तसं कर्ज त्याची रिकव्हरी होत नाही आहे. नाही कळलं का तुम्हाला? तुम्ही तर गव्हर्निंग बॉडीसारखे आहेत बरं, या सगळ्यांवर लक्ष ठेवू शकता आणि बघू शकता. तुमच्या वाचनात काही आलं तर तुम्ही आपसात चर्चा करावी, हे घडतंय बरं, असं केलं पाहिजे आपण. मला माझ्या टेलिफोनमध्ये दिसतं ना कसं बुडवतायत ते, आणि का कुणाच ठाऊक, ते इंट्युएशन असेल देवापुढं माझ्याकडे विहार झाली. मी कर्मचाऱ्यांना जाहीरपणे सांगितलं की यांची नीती चांगली नाही, पगार पुढं मिळेल की नाही अशी शंका आहे. जाणीवपूर्वक दोन बसलेले आहेत, हम दो हमारे दो, त्यातला इकडे आपल्याकडे आहे. ते पहिलं फुकट दिलं, जियो और जीने दो, जीऊंगा तो मैं, जीने भी नहीं दूंगा तुम्ही. आणि आम्ही सगळे फुकटे, आम्हाला बरं वाटतं फुकट आहे घ्या ताबडतोब नेलं. सगळेजण धडाधड धडाधड विकून टाकलं. मी व्हेन आय वॉज अ मिनिस्टर, मी एकदा केंद्रीय मंत्री असताना सगळ्या पब्लिक सेक्टर्सना बोलवलं होतं आणि म्हटलं फॉर्म अ फेडरेशन और कॉन्फेडरेशन ऑफ ऑल दिस पब्लिक सेक्टर, आणि असा विचार करा नेहमी की पेट्रोल घेईन तर माझ्या भारतीय कंपनीच्या पेट्रोल पंपवर घेईन. मग ते भारत पेट्रोलियम असू द्या, इंडियन ऑइल असू द्या, आणखी काही असू द्या, SRवर नाही जाणार, रिलायन्सवर नाही जाणार. एकमेकाला सहकार्य करा. टेलिफोन असेल मी टेलिकॉमचा घेईन, MTNचा घेईन, BSNLचा घेईन. विमानात प्रवास करायचा आहे मी एअर इंडियाने प्रवास करेन. असा विचार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा एकमेकाला सहकार्य कराल. तुम्ही सोयीस्कर वागणार, तुम्हाला फुकट आहे तुम्ही जिओ घेणार आणि BSNL बोंबलत बसणार. मग तुम्ही त्यांना कुठे जगवता? मग त्यांनी तुमचं पेट्रोल का घ्यावं? तू घेल रिलायन्सकडनं पेट्रोल, मग काय कराल? तुमच्या बँकेत खातं का उघडावं? त्यांनी ICICIच्या बँकेत खातं उडेल तो. हे जे एकमेकाला सहकार्य करायचं आहे हे आपल्याला आजही कळत नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संमिश्र असतं अर्थव्यवस्था, त्यातून आलेली पब्लिक सेक्टर्स ती आज विकली जात आहेत. त्याचा आपल्या सगळ्यांना मला थेट पोचत नाही. म्हणजे जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती. तुम्ही सुपात आहात आणि सुखातही आहात. तुम्ही सुपात आहात, तुम्ही सुखातही आहात, पण तुमच्या सोबतची माणसं दाण्यासारखी रगडली जात आहेत. तेव्हा हसत नका बसू, काय करता येईल का याचा विचार केला पाहिजे. हात द्यायचा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत जेव्हा म्हणतो तेव्हा मी कुठे हात देतो माझं त्यांना? म्हणजे बँकांचं आंदोलन झालं तर रिझर्व्ह बँक अशी बघ्याची भूमिका घेऊन बसते
ती न घेता कदाचित थेट तुम्ही नाही गेलात तर एक वेळ मी क्षणभर समजून घेईन, पण उभी राहिली पाहिजे. येस, वी आर देअर विथ यू. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही जगलात तर आम्ही पण जगणार आहोत. सार्वजनिक बँका बुडाल्यानंतर तुम्ही काही नाही जगत, लक्षात ठेवा. तुमचं जगणं पण त्याच्यात आहे, कळलं पाहिजे तुम्हाला. सार्वजनिक उपक्रमांच्या बँका जगल्या पाहिजेत. आणि मग या सर्व संमिश्र अर्थव्यवस्था जगतिक ग्लोबल, मी म्हटलं वाय वी शुड फॉलो दी इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ द अदर्स. आता त्यांनी केलं, अमेरिकेने 30 कोटी लोकसंख्या कुठे, 130 कोटी लोकसंख्या कुठे. काय देतो आम्ही पेन्शन? 1,500 रुपये EPF पेन्शन. जगेल कसा तो? मग अमेरिकेत काय करतात? आहे ना तिकडे पण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, तिकडे पण खाजगीकरण. पण अमेरिकेत काय घडतंय की तिथल्या माणसाला, मी आज या कॉन्ट्रॅक्टमध्ये असलो तरी मी इमिजिएट दुसऱ्या कंपनीत गेलो तर ते पुढं कंटिन्यू करतात माझा. हा पहिला प्रकार, जसं पत्रकारांच्या आणि इतरांच्या बाबतीत घडतं तसं. दुसरा काय आहे तर अमेरिका 2 गोष्टी फार महत्त्वाच्या करते. ते इन्शुरन्स पैसे ॲट सोर्स कापतात. आणि म्हणून उतार वयामध्ये निवृत्तीच्या नंतर 100% तुमचा आरोग्यावरचा खर्च हा तेथूनच सरकार करतं. आमच्याकडे आहे 1,500 रुपयात आमच्या महिन्याचा चहाचा बिल नाही संपणार हो. आणि पेन्शन मग तुम्ही कुठल्याही खाजगी उद्योगात, माझी एक मैत्रीण तिथे अमेरिकेत, आमच्या टेलिफोनमधली साधी ऑपरेटर, फार काही इंग्रजी येत नव्हतं, गुजराती समाजातली, तिकडे तिथला गुजराती मुलगा, त्याच्यावर लग्न केलं, सेटल झाली, ग्रीन कार्ड घेतलं. म्हटलं नाही ना, कैसा चलता है तुम्हारा? है क्या बात करते हो अरविंद, पेंशन है ना हमको. तो प्राइवेट स्कूल में थी तो क्या हो गया, यहाँ तो सबको पेंशन है. अरे ती प्रायव्हेट शाळेत 10 वर्षाची नोकरी नाही केली आणि ते सबस्टॅन्शियल पे, म्हणजे मला काय नाही, घर गाडी, दोघांनी 2 नवरा बायको, आम्हाला दोघांना पेन्शन मिळते, आम्ही मस्त आरामात आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. एकमेव खर्चिक गोष्ट आहे दात, डेंटिस्ट, तेवढंच बाकी महागडा आहे त्यांच्याकडे, बाकी सगळं फुकटात आहे. आम्ही ह्या 2 गोष्टी करतोय का उतार वयात? तुम्ही आम्ही सुखी आहोत की नाही? आम्हाला पेन्शन आहे. माझ्या MTL बद्दल मी गर्वानं आणि अभिमानानं सांगेन. मी VRS, हेमंत तू बिलीव्ह नाही, इतका प्रचंड पैसे VRS पण मिळाले. आणि वर आता माझं एकही, म्हणजे साधा क्लेरिकलचेच आपण आहोत, साधारण तृतीय श्रेणी कर्मचारी आपण, तर माझा तृतीय श्रेणी कर्मचारी कुठलाही महिला किंवा पुरुष 50,000च्या खाली पेन्शन घेत नाही आहे महिना. 50,000 रुपीज पेन्शन पर मंथ. सिक्युअर्ड असले का टाळ्या वाजतात बघा. हा, आम्हाला असं सुरक्षित जगायचं असतं. आणि या सुरक्षित जगण्यासाठी आम्ही आहोत असं नाही आहे. आपल्याला लढता आलं पाहिजे. संघर्षशील जीवन आहे आणि म्हणून सुरक्षितता पाहिजे, माहिती आहे ना मला. मग ती तुम्हाला मिळाली, आम्ही MTLच्या लोकांना दिली, इतरांना आहे का? सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे बरोबर. बदललेल्या कायद्यांवर एकदा तुम्ही घ्या कधीतरी मीटिंग. केंद्रानं आत्ता जे कामगार कायदे बदलले आहेत ना, ते इतकं वाटोळ आहे की उद्या रिझर्व्ह बँकेत सुद्धा परमनंट एम्प्लॉयची नोकर भरती होईल का अशी मला आज शंका वाटते. इवन द क्लर्क विल बी अपॉइंटेड ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस. मग काय होईल? कॉइन एक्झामिनर अशीच आहे ना पोस्टी. आय डू रिमेंबर, मला एकदा केव्हा तरी कॉल आलेला होता रिझर्व्ह बँकेचा. तेव्हा 11वी SSC वाल्यांना पण कॉल यायचे. आम्ही नशिबात होतो तेव्हा. आता झाले ग्रॅज्युएट झाले तरी कॉल येत नाही लोकांना. मिळत होत्या, पोटापुरता नोकऱ्या मिळत होत्या तेव्हा. पण सांगण्याचं तत्व की म्हणून ही शिबिरं जेव्हा घेतो ना तेव्हा धुवून निघालं पाहिजे. कशासाठी आटापिटा माणूस तुझं नाव, विदभर तुझी पोट, केवढी तुझी धावा धाव. कळत नाही काल होतं उद्या असणार आहे की नाही ते. कारण करोना गेला तेव्हा कळून चुकलं आपल्याला. काल एकत्र जेवलो होतो रे, 8 दिवसात गेला. इतकं अनिश्चित आहे सगळं जीवन, अनिश्चित आहे सगळं. आणि मग असं जीवन जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे. फार चिंता करत बसू नका आणि पुढच्यांची पण करू नका. मुलाचं काय होईल बघतील त्यांचं ते, काय काळजी करू नका. तुमचं काय होईल, तुमच्या आईवडिलांनी चिंता केली का? तुम्हाला कळतं ना, एकदा पाण्यात पडलं का पोहावं लागतं. मग आपल्याला वाटतं नाही सर ती अटॅचमेंट मात्र पाहिजे. मला व्यक्तिशः वाटते ती अटॅचमेंट पाहिजे. मला कधी कधी खूप दुःख होतं. माझे काही मित्र पाहतो, त्यांची मुलं मग परदेशात जातात, कालांतरी लग्नही करतात, ग्रीन कार्डवर. हा गेला तर त्याला सुट्टी नसते बापाचं करायला. पण हे जेव्हा पाहतो तेव्हा वाटतं भारतीय संस्कृती हरपता कामा नये.
आणि संस्कार पण हरपता कामा नये. ती भारतीय म्हणून नाही, ती जगातील सर्वोच्च कोटीची संस्कृती कुठे असेल ती माझ्या हिंदुस्थानात आहे. ते जे प्रेम आहे ते कुठेही तुम्हाला मिळणार नाही, ते कुठेही मिळणार नाही तुम्हाला. आणि म्हणून या अटॅचमेंट्स आहेत आपल्याकडे. बघा तुम्ही, मला इथं देशात दिल्ली आणि मुंबईत फरक जाणवतो. आपण सगळे 4-5 जण या मैत्रिणी असतील, जेवायला बसत असतील, एखादी मैत्रीण एक दिवस ते आली, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी ते काय गं ती 2 दिवस येत नाही. तुम्ही मित्र पण काय करता, अरे हा आला नाही रे 2 दिवस. बरं तो संध्याकाळचा मित्र असतो ना, परत चायला 2 दिवस आले ते प्रॉब्लेमच आहे. कसं काय कसं काय होणार. बुधवार आहे, शुक्रवार आहे, तू बरं शनिवारी घेतलेस म्हणजे एवढ्यात मला पळवलंच त्यानी. शुक्रवार आहे, हो साहेब आटपा लवकर. पण असं तो विनोदाचा भाग आहे, तो जीवनातल्या आनंदाचा भाग आहे. पण आपण इमिजिएट करतो की नाही, का नाही आला. मला दिल्लीत नाही जाणवत, तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण काय तर मी नेहमी असं फार या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार करतो मी. सुभेदार मी तेव्हा विचार पडला, अरे असं का करतं रे. तर मला लक्षात असं आलं की दिल्लीमध्ये स्थानिक झालेली लोक ही देशाच्या विभाजनानंतर स्थानिक झाली. म्हणजे पाकिस्तान तयार झालं, पाकिस्तानातील हिंदू, मग सिंधी समाज असेल, पंजाबी असेल, काय 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 काय. आणि मग ते जो काय अत्याचार त्यांनी सहन केला आहे ना सगळा, तो मग तो रक्तात असा भिनला आहे ना की डिटॅच असतात ते. फार दुःख होत नाही. क्या हो गया रे भजनलाल दिखाने, नाही वो पिछले हफ्ते में गया. अरे तुला दुःख बिक्क काय की नाही तसं काय. अरे काय काय एखादी वस्तू हरवल्यासारखी बोलतो काय, कुछ नाही लगा. पण हे जे आहे ना, हे महाराष्ट्रात खूप चांगलं आहे आपल्या. आणि म्हणून मला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं कौतुक वाटतं. कधीतरी असा विचार पण करा. राजकीय सगळी मतं, सगळे विषय केव्हा केव्हा काय घडतंय तुम्हाला माहिती नसतं. आत्ता मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचे काही खासदार मला भेटतात आणि जेव्हा त्यांना मी ऐसा आहे क्या असं म्हणजे एक परसेप्शन तयार करणारी वर्तमानपत्र असतात किंवा मीडिया असतो. एक बघा ना आता उघडा डोळे, तू बघता की नाही नीट. हां, मग आम्ही घाबरवत नाही पण घाबरतो. आम्ही घाबरवत नाही पण घाबरतो. बरं, अरे काय बातम्या, हा उठला आता निघाला, रस्त्यात गेला, इकडे बसला. मी म्हटलं अरे काय चाललंय काय, तुम्हाला काय बातम्या आहेत की नाही तुमच्याकडे. म्हटलं आता एकच राहील, संध्याकाळी बसलं हे पण नाही सांगितलं तुम्ही अजून. ते नाही म्हणजे हे जे काय ना, हे डिव्हॅल्युएशन आहे. खरी खाली जातोय देश. बरं, म्हणून नुसता स्वतःपुरता विचार करू नका. माझा हिंदुस्थान असाच राहायला पाहिजे. रोज आम्ही कबरी खोदत बसलो तर मात्र पुढं जाणं शक्य नाही. बरं, नशीब आज नागपूरवरनं आदेश आला, ते आमचं नशीब आहे समजायचं. हे मी मोठेपण नाही सांगत. शिवसेना प्रमुखांचा विचार इतका रक्तात भिनलेला आहे ना, हे मी अगोदर बोललो. व्हॉट आर वी गोइंग टू गेन आउट ऑफ इट. काय मिळवायचं आहे मला. देशात अशांतता करायची आहे का, देश विभाजन करायचं आहे का, देशात दंगे घडवायचे आहेत का. कारण मूलभूत प्रश्नांवर अपयश आलंय. कालचा गॅस आम्ही सिलेंडर घेऊन रस्त्यात आंदोलन करणारे, आज आमचा सिलेंडर 1000च्या वर गेला. मग लोकांना कसं दुसरीकडे न्यायचं. तर बघा, ज्ञानव्यापी, ते ज्ञानच नाही आणि व्यापलंही तुम्हाला त्या ज्ञानाने. ज्ञानव्यापी आठवण झाली कधीतरी, मग कधी नाही तर आता कुतुब मिनारची आठवण झाली, ताजमहलची आठवण झाली. इकडे खाली आहे, तिकडे खाली आहे, तुलाच खाली नेलं पाहिजे एकदा. मग बघ काय काय खाली एकदा होत करून बघ. मग स्वेट डिसायडेड, संपलं ना. देशाचं विभाजन झालं, वाट झाली. निदान आहेत ते लोकांना तरी सुखाई ठेवूया. आणि मग सुखी ठेवणारं सरकार आहे असतलं भ्रमातनं बाहेर पडा. मी हा शब्द वापरतो. बरोबर, सरकार मला सुखी ठेवेल ह्या भ्रमातनं बाहेर पडा. ते राज्य असो, केंद्र असो. सुखाचा मार्ग माझा मी निवडेन. आणि तो सुखाचा मार्ग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आहे. संत इतक्या 800 वर्षाच्या भुगलांच्या आक्रमणानंतर सुद्धा आमचा वारकरी संप्रदाय संपला नाही हो. तो आजही पंढरीला जातो. संतांना नाही संपवता आलं. संतांना नाही संपवता आलं, संतांचे विचारही नाही संपवता आले. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार असेच आहेत राष्ट्रभक्तीचे, ते संपवता येणार नाही. ती ऊर्जा घेत राहायची आणि पुढे नेत राहायची. मला ऊर्जा मिळाली, मी थोडी दिली तर मला अजून मिळणार आहे. लाईक ब्लड डोनेशन. आम्ही काय म्हणतो, रक्त द्या, 24 तासात रक्त तुमच्या शरीरात पुन्हा तेवढं भरलं जातं. देण्याने वाढते ना. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. तो देणाऱ्याचे हात काय आहेत. आज तुम्हाला सुभेदार आणि हेमंत गुप्ते हात देत असतील तर तेच हात घेऊन तुम्ही पुढच्या लोकांना द्या. तोच हात द्या, तोच संस्कार द्या, तीच एकता द्या, तीच निष्ठा द्या, तेच प्रेम द्या.
आणि तीच संघटना मजबूत करा. त्यासाठी आजचं हे शिबिर होतं. त्या शिबिराला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्हाला आई भवानीकडे प्रार्थना होतोय, जगदंबे यांना हे सर्व निष्ठावंत पायी बसलेत बघ खाली, दे त्यांना ऊर्जा, दे त्यांना शक्ती, दे त्यांना युक्ती, दे त्यांना भक्ती. अंधभक्ती नाही बरं का, सध्या फारच आहे ती नको. डोळस भक्ती दे आणि स्वतःच्या पायावर उभे आहोत. तेव्हा मला देवी तू स्वतःच्या पायावर उभं केलंस, मला इतरांना पण त्यांच्या पायावर उभं करण्याची शक्ती दे. ही शक्ती तुम्हाला देऊ अशी शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.